अकोल्यातल्या लाखनवाडा भागातील गंभीर पाणी टंचाईचे गाऱ्हाणे घेऊन गावातील महिलांनी जिल्हा परिषदमध्ये ठिय्या आंदोलन केले। लाखनवाडा गावामधील वार्ड क्रमांक 3 मधील समतानगर भागामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे। गावातील नागरिक महिलांना सुमारे 2 किलोमीटर अंतरावरून हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते। गावामध्ये पाण्याची टाकी असूनही या भागात पाणी मिळत नाही। या संदर्भात गावातील महिलांनी जिल्हा परिषदमध्ये मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले। पाणीच नाही आमच्या गावात। 15 दिवस झाले पाणी नाही। दुरून पाणी आणून राहिलो, ते विकत पाणी घेऊन राहिलो। 50 रुपये टाकीनं पाणी भेटू राहिलं आम्हाला। पाणी नाही, ते मिलातून पाणी आणायला लागते। त्या दिवशी त्या बाईच्या पायाखालून सलप गेला, मरता मरता वाचली होती। पाण्याची खूप डोक्यावर पाईपलाईनची व्यवस्था आहे, टाकी बांधून आहे पण पाणी नाही। नळाची योजना आहे पण नळाला पाणी नाही। हे 12 महिने झाले याची नळाची हे आहे पण त्या पाणीच नाही। त्या नळात हापशाचं आहे, 3-3, 4-4 हापशे आहेत पण त्या हापशीला पाणी नाही। दुरुस्ती म्हणजे रिपोर्ट दिला करतात पण 15 दिवस झाले पाणी नाही आमच्या हापशा सबन बिघडल्यात। चारीच्या चारी बी एकही हापशी नाही, पाणीच नाही। निरा खारं नाही तर गोळही नाही। नळाची योजना आहे तर ते फक्त टाकीच बांधून ठेवली ते ना, आणि पाण्याचा पत्ता नाही। आम्हाला पाणीच नाही, कुकूनच नाही। पाण्याची समस्या सोडविण्याच्या मागणीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बाळापूरच्या आमदारांनी आश्वस्त केल्यानंतर गावकरी महिलांनी हे आंदोलन मागे घेतले। त्याचा आहे ग्रामपंचायत लाखनवाडा, त्यांचा पाणी पाजवण्याचा जो अधिकार आहे तो त्यांना आहे, आणि जनसामान्य माणसाला त्या ठिकाणी पाणी भेटलं पाहिजे असं शासनाचं धोरण। असं असताना त्या गावामध्ये जर काही लोक त्यामध्ये राजकारण विनाकारण करत असतील, हे चुकीची पद्धत त्या ठिकाणी पाडली नाही पाहिजे। प्रत्येक माणसाला पाणी पाजण्यासाठीच ग्रामपंचायत त्या ठिकाणी आहे का टँकरद्वारे त्या ठिकाणी पाणी चालू आहे किंवा हातपंपाद्वारे आहे, या संदर्भात त्याची माहिती लगेच त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता देणार आहेत, आणि निश्चितपणे तात्काळ यांना पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। VCN करिता कुशल भगत यांचा हा वृत्तांत।